नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. कशी आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर नवीन दिवसाची बघा छान अशी सुरुवात झाली आहे. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. आता मी आज सकाळ आले आहे ग्राउंडवर जॉगिंगसाठी. थोड्या वेळ 10-15 मिनिटं जॉगिंग करते, 10-15 मिनिटं चालते आणि मग तेवढंच अर्धा पाऊण तास माझा इथं बाहेर टाइमपास होतो छान. तर सगळं झालं आहे चालणं, जॉगिंग वगैरे. घरी आल्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाले, स्वयंपाक वगैरे केला आणि हे पार्सल मला रिसीव्ह झालं सकाळच. फेस रोलर आहे हे. यामध्ये फक्त पाणी टाकून ते आईसमध्ये फ्रीझरमध्ये ठेवायचं, स्टोअर करायचं आणि संध्याकाळी लावायचं. मी संध्याकाळी आता तुम्हाला लावून पण दाखवते. तर त्या अनुसार माझं छान अशी मस्ती चालू होती. म्हणजे मी असं इंग्लिश बोलत होते जास्त आणि तिला वाटत होतं की काय बोलते, मग तिच्या पण भाषेत ती इंग्लिश बोलत होती. मग काय थोडा वेळ आम्ही टाइमपास केला. तर आज माझे मिस्टर गेले आहेत इलेक्शन ड्युटीला. तर आज पहिला दिवस आहे ना, उद्याचा दुसरा दिवस आहे, म्हणजे 2 दिवस तिकडेच थांबणार आहेत. मला ऍक्च्युली घरातलं सगळं काम आवरायचं होतं, पण ते आवरण्यापूर्वी मला एक कमेंट आता रिसीव्ह झाले की तू पहिले साडी नीट घालायला शिक. मग पहिला मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार होता, त्या दिवशी म्हणलं चला साडी घालूया आणि सगळं काम करूया. तर मग त्या दिवशीचा व्हिडिओ होता तो. तर त्याच व्हिडिओ खाली कमेंट आली की तू साडी पहिली नीट घालायला शिका. तर नीट म्हणजे कशी घालायची साडी तुमच्या भाषेमध्ये? नीट साडी म्हणजे कशी? जशी रेग्युलर घालतात बायका तशीच मी साडी घातली आहे, वेगळं काही त्यामध्ये घातलंच नव्हतं. पण तुम्हाला त्यामध्ये काय चुकीचं वाटलं मला खरंच कळालं नाही. आणि त्या दिवशी खूप घाई झाली, खूप पटकन साडी नेसली तरी पण ती चांगलीच होती बरं का. माझ्या ह्याने ती खूपच चांगली होती साडी. आणि साडी घालून काम करणं म्हणजे ना हे खूपच मोठं टास्क असतं. तरी पण मी केलं बरं का त्या दिवशी. थोडीफार इकडे तिकडे झाली असेल, पण तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही समजून न घेता तुम्ही डायरेक्ट कमेंट करता, तुम्ही डायरेक्ट जज करता, हे खूपच वाईट आहे. ही माझी आयुष्यातली पहिली बॅड कमेंट आहे बरं का. वाईट कमेंट ही माझ्या आयुष्यातली पहिली आहे. चांगल्या कमेंट इतक्या जास्त येतात ना, मग त्याच्यावर जास्त बोलत नाही, कारण चांगले लोक यार खूप जास्त असतात. पण वाईट लोक आहे ना अगदी क्वचित आहेत बरं का, 1-2. पण तेच मला खूप खटकलं. त्यामुळे म्हटलं चला आपण यावर बोलूया. म्हणजे चांगली म्हणजे कशी चांगली मला हे कळालं नाही खरंच. सोडा त्या व्यक्तीला. तर चांगल्या कमेंट मला खूप जास्त रिसीव्ह होतात. म्हणजे तुमचे व्लॉग खूप छान असतात, तुम्ही खूप छान मॅनेज करता सगळं. तुमच्या स्टोरी ऐकायला आवडेल वगैरे. यावर ना एक डिटेल व्हिडिओ लवकरच पोस्ट करणार आहे तुमच्याशी. म्हणजे तुमच्या इतके छान कमेंट आहे ना, आता मला रिसीव्ह व्हायला लागल्या तुमच्या इतके छान कमेंट. ते वाचून खरंच मला खूप छान वाटतं, म्हणजे खूप भारी वाटतं. किंवा ना तुम्हाला माझ्याकडून हेल्प होती ना, ते पाहूनच मला खूप जास्त भारी वाटतं. म्हणजे तुम्ही इतके मला व्हिडिओ सांगितलेत की बाबा हे बनव ते बनव. यूट्यूबच्या रिलेटेड भरपूर सारे क्वेश्चन होते, तर सगळ्याचे मी आन्सर दिलेले आहेत कमेंटमध्येच. पण त्याच्यावर एक व्हिडिओ पण बनवायला लावला, तर लवकरच बनवेल. म्हणजे मी तुम्हाला माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मी मदत करायचा प्रयत्न करते. आणि तुमच्याकडून जर म्हणजे 1-2च व्यक्ती आहेत बरं की, 1-2च बायका आहेत की त्या बॅड कमेंट करतात. तर त्यांना फक्त एकच सांगू इच्छिते की माझ्याकडून जेवढी हेल्प होईल किंवा माझा तुम्ही ना एका व्हिडिओमधून कोणाला जज नाही करू शकत. तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओ पहा, त्या दिवशी तो व्हिडिओ तुमच्या फीडमध्ये पहिल्यांदाच आला असेल, त्यामुळे तुम्ही पहिल्यांदाच मला जज केला असेल. पण असं नका करू. तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओ पहा, त्याच्यानंतरच तुम्हाला कळेल की माझा स्वभाव कसा आहे आणि माझे व्हिडिओ कसे आहेत. तर अनुचं इथं मध्ये चालू होतं की म्हणजे तिला माहितीच नव्हतं व्हिडिओ चालू आहे. तिला तिकडून आवाज दिला की अशी टर्न उठली आणि गेली पळाली. म्हणजे मला थोडीशी घाबरते ती. नंतर माझं इथे घरातलं ना सगळं स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं, पण आवरणं बाकी होतं घर. तर मग सगळं घर पहिल्यांदा किचन सगळं आवरून घेतलं, तुम्ही तर मगाशी पाहिलंच. नंतर मग इथे झाडून वगैरे घेतलं. झाडून आणि पोछा झाल्याच्या नंतर म्हणजे असं वाटतं की घर यार हे घर किती सुंदर दिसतं ना. आणि माझं फ्लॅट मला ना खूप जास्त आवडतं. म्हणजे मी त्याला ठेवला आहे भारी, त्यामुळे आवडतो मला तो खूपच जास्त आवडतो. म्हणजे मला कुठेही जाईन ना मी, आमच्या गावाकडच्या घरी पण मला तिथं अजिबात करमत नाही किंवा आवडत नाही तो फ्लॅट. मला हा फ्लॅट आहे ना खूप जास्त आवडतो आणि आहे तसं. मी लवकरच होम टूर पण करणार आहे यार. तुमच्या खूप सारे रिक्वेस्ट आहेत की ताई होम टूर कर. आणि तुम्ही केस पाहताय किती जास्त निघलेत, म्हणजे केस इतके गळतात ना माझे. तुम्ही अजून पण काही उपाय असेल ना तुमच्याकडे तर प्लीज मला सांगा. खूपच जास्त गळतात ते केस. तर अनुची सायकल इकडे बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये सगळीकडे, कारण ती नवी आहे. आणखी महिनाभरच तिला म्हणलं की आतमध्ये खेळू दे, मग बाहेर एकदा काढले की नंतर ती फक्त बाहेरच राहील, आतमध्ये काही घेणार नाही तिला. नवी आहे तोपर्यंतच म्हणलं की घरात इकडून तिकडून वावरू दे तिला. नंतर काय थोडेफार तयार झाले, कारण जायचं होतं ग्राउंडला. आम्ही आता रोज संध्याकाळची ग्राउंडला जात आहोत, कारण आता पावसाळा कायमचा बंद झाला आहे. उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्येच फक्त आम्हाला ग्राउंडला जायला भेटतं. नाही तर पावसाळ्यामध्ये 3 महिने कंटिन्यू पाऊस असते, म्हणजे थांबतच नाही पाऊस इकडे कोकणामध्ये. त्यामुळे आम्हाला बाहेर जाण्याचा चान्सेस कसलाच नसतो. त्यामुळे आता आम्ही हा चान्स काही गमवत नाही. 3 महिने ग्राउंडला जातो आणि रोज 5 वाजता हे आमचं ठरलेलं आहे. 5:30-6 पण होतात कधी कधी. तर रोज आमचं ठरलेलंच आहे. अनु पण छान खेळते, रमते ती. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तर पाहिलंच असेल, मागं मला वाटतं उन्हाळ्यातच मी स्टार्ट केलं होतं व्हिडिओ बनवायला. तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की रोज संध्याकाळी आम्ही ग्राउंडला जात होतो. तर आता पण असंच आहे. घरातलं ऑलमोस्ट सगळं
आवरलं आहे. फक्त आता मला बाहेरच्या बाल्कनीमधले जे काही कपडे सकाळी सुकायला घातले होते ते मला फक्त आतमध्ये टाकून त्यांच्या घड्या वगैरे घालायचे होते. ॲक्च्युली हे कपडे ना आता उन्हाळ्यात पण सुकत नाहीत बरं का जास्त, म्हणजे अशी जाडा अशी काहीतरी. पण पावसाळ्यापेक्षा तर खूपच बेटर आहे माहिती आहे का. मला आहे ना पावसाळा बिलकुल नाही आवडत, म्हणजे इतकी चिकचिक होते घरामध्ये पण अजिबात पॉझिटिव्ह नाही वाटत. आता उन्हाळ्यामध्ये ऊन भरपूर असते म्हणजे ऊन इतकं असतं की मापाच्या बाहेर ऊन असतं. तुम्हाला मी ना डिग्री सेल्सिअस पण दाखवेन उन्हाळा सुरू झाला की किती असतो. इतका जास्त डिग्री सेल्सिअस असते ना इकडं की मापाच्या बाहेर. म्हणजे पुण्या साईडला आपल्या इकडे ना त्याच्यापेक्षा 10 पट जास्त तरी असतोच, म्हणजे इकडे खूपच जास्त असते. मग पण मला ते परवडलं. मला आहे ना ऊन हिवाळा दोन्ही पण परवडलं, पण पावसाळा म्हणजे वातावरण वगैरे छान असतं त्यातलं, पण ते नाही ऋतू मला आवडतच नाही पहिल्यापासून, का काय माहिती. तरी तिने छान अशा कपड्याच्या पहिल्यांदा घड्या घातल्या. काही कपडे अडकवायचे असतात त्यामुळे ते तसेच थोड्याच घड्या घालून फक्त असं ठेवल्या, कारण त्या हँगरला वगैरे अडकवायचे असतात. बाकी मग रेग्युलर अनुचे वगैरे कपडे ते कपाटामध्येच ठेवते, त्यामुळे ते सगळे मग कपड्याच्या घड्या घातला. आणि खाली जे कपाट आहे ना मेकअपच्या आरशाचं, तिथं अनुचे कपडे ठेवते. मग तिथे अनुचे कपडे वगैरे ठेवले आणि इकडच्या साईडला हँगरला माझ्या आणि भैयाचे कपडे असतात, इकडच्या साईडला मिस्टरांचे कपडे असतात. नंतर आम्ही बॅडमिंटन वगैरे घेतलं. माझे फ्रेंडने आज मी बॅडमिंटन खेळणार होतं, कारण अनुचे पप्पा आणून लक्ष देतं. मग आम्ही दोघी निवांत माझे फ्रेंड आणि मी चालतो. तर पण आज अनुचे पप्पा नव्हते, त्यामुळे मग काय अनुला घेऊनच आम्हाला सगळं करायचं होतं, नाही तर तिचे पप्पा सांभाळतात तिला दिवसभर, ग्राउंडवर. तर आता इथे अनु म्हणलं की दे माझ्याजवळ, ते मी घेते. तर अशा काय बिल्डिंग आहेत, म्हणजे सगळीकडे बिल्डिंग आहेत, त्यामुळे थोडंसं प्रकाशाचा म्हणजे आम्हाला प्रकाश जास्त येत नाही किंवा ऊन जास्त येत नाही. तर ग्राउंडवर आले आहेत. ग्राउंड असं वेगळं काही नाही आहे, मैदान आहे इथे. म्हणजे खूप मोठे क्रिकेट वगैरे होतात. तर आता पण तिथं पलीकडे क्रिकेट चालू आहे म्हणून अलीकडे खेळलो आम्ही. नंतर ते 10-15 मिनिटात जाणार होते, मग काय मध्ये खेळलं तरी काय नाही. तर इथे स्कूटी वगैरे खेळायला पण भरपूर जण येतात. तर अनु इथे खेळत होती, ते म्हणजे तिला खेळायचं होतं. आम्ही दोघी खेळायचं होतं ॲक्च्युली आम्हाला, पण ती म्हणत होती की मला पण खेळायचं. मग काही थोड्या वेळ तिला खेळू दिलं आणि नंतर आम्ही छान असं थोड्या वेळ खेळलो आणि नंतर छान ग्राउंडला 4-5 वेडे मारले आणि मग घरी आलो. ॲक्च्युली हे ना डॉग म्हणजे इंग्लिश डॉग आहे बहुतेक, खूपच छान आहे, खूप क्यूट होतं. तर मग त्याच्या मागं अनु पळत होती. मग हा जो गोळा असतो ना तो शाळेमध्ये आम्ही खूप तसं केलं होतं, तर मग ते पण थोडंसं एन्जॉय केलं. नंतर दुसऱ्या दिवशी शिकले पाय आल्याच्या नंतर काय त्या दिवशी निवांत आम्ही झोपलो. दुसऱ्या दिवशी मग सकाळचा ॲक्च्युली स्वयंपाक होता, कारण सकाळी ना मिस्टरांना डबा न्यायचा होता आणि मी डबा पण करून ठेवला होता, ते उठायच्या आधीच करून ठेवलं होतं, त्यामुळे मग काय मला माहितीच नाही. त्यामुळे मग डब्याच्या चपात्या वगैरे सगळं शिल्लक होतं, तर संध्याकाळी बनवलंच नाही, तेच खाल्लं. आणि दुसऱ्या दिवशी आता मग सकाळी रटाटी वरण फळ चकुल्या, तुम्ही काही म्हणू शकता याला, तर ते बनवत आहे. पलीकडे माझ्यासाठी कॉफी ठेवली आहे. तर आज आहे ना निवांत 10 वाजता उठले बरं का, निवांत 10 वाजता उठून हे बाकीचं चालू आहे. याच्या म्हणजे आजच्या दिवसाचा एक डिटेलमध्ये व्हिडिओ उद्याच्या दिवशी येईल. तर इथे ना पहिल्यांदा पीठ मळायला घेतलं आणि पलीकडे वरण कुकरमध्येच फक्त टाकला. रेसिपी उद्याच्या व्हिडिओमध्ये अपलोड करते. चला व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू उद्या, बाय.